नमस्कार. कालपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संसदेचं बजेट हे सादर झालं. या बजेटावर प्रामुख्याने जर आपण निरीक्षण केलं तर या बजेटमध्ये नेमकं प्रत्येक राज्याला काय मिळालं, तर यावरून एक गोष्ट लक्षात येते की केंद्र आणि राज्य यांचे संबंध कसे काय आहे आणि याच्यावरूनच प्रत्येक राज्याला त्यांनी विकासासाठी काही निधी देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्या त्या राज्याला जास्त निधी आणि ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही त्या त्या राज्याला नाममात्र स्वरूपाचा निधी या संसदेच्या बजेटमध्ये दिसतो आहे. या संसदेच्या बजेटाचं आणखी काही वैशिष्ट्य आहे. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या राज्याला मोठ्या स्वरूपामध्ये लोकसभेमध्ये मतं मिळाली, लोकसभेमध्ये ज्या राज्यामधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जास्त निवडून आले अशा राज्यांना देखील मोठ्या स्वरूपाचा निधी मिळालेला आहे. किंवा लोकसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापनेमध्ये ज्या राज्याच्या प्रमुखांनी हातभार लावला अशा राज्याला देखील मोठ्या स्वरूपाचा निधी या संसदेच्या बजेटमधून मिळालेला आहे. उदाहरणार्थ आंध्र प्रदेश जो तेलुगू देसम पक्ष होता चंद्रबाबूंचा, या राज्याला मोठ्या स्वरूपाचा निधी मिळाला. तसेच बिहार नितीश कुमारांच्या राज्याला सुद्धा मोठ्या स्वरूपाचा निधी मिळाला. परंतु ज्या राज्याने भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली त्या राज्याला मात्र नाममात्र स्वरूपाच्या तरतुदी या बजेटमध्ये करण्यात आल्या. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यामधील तरतुदी या बजेटमध्ये नाममात्र स्वरूपाच्याच आपल्याला दिसून येतात. आजचा आपला विषय आहे की भारतीय जनता पक्षाची रणनीती कशा पद्धतीची आहे. भारतीय जनता पक्षाला निवडणूक हा विषय एकदम आवडीचा आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी ते एकदम आतुर झालेले असतात. ज्या राज्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहे त्या राज्याच्या मैदानामध्ये नेहमीच भारतीय जनता पक्ष उतरण्यामध्ये अग्रेसर असतो, नेहमीच तो पुढाकार घेत असतो. अशा स्वरूपाचा पुढाकार भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या 3 महिन्यानंतरच्या निवडणुकीमध्ये त्याचा बिगुल पुण्या या ठिकाणावरून फुंकण्याला सुरुवात केली. झालं असं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी भारतीय जनता पक्षानं आपला मेळावा पुण्याला आयोजित केला होता. या पुण्याला आयोजित केलेल्या मेळाव्यामधूनच या विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरणार होती. या विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल भारतीय जनता पक्ष वाजवणार होता आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी तो बिगुल वाजवला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार होते भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा अमित शहा, गृहमंत्री भारताचे, हे मार्गदर्शन करणार होते. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे टॉपमोस्ट नेतृत्व करणारे लीडर या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमाला असे पण लीडर हजर होते की ज्यांनी प्रमुखाची भूमिका बजावली पण ते इतर पक्षामध्ये होते. नंतर त्यांनी कालांतराने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. कधी काळी का असे ना भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावरच टीका केलेली होती असे नेतेगण सुद्धा या कार्यक्रमाला हजर होते. उदाहरणार्थ अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे प्रमुख लीडर होते, परंतु त्यांनी आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेची उमेदवारी मिळवली. ते सुद्धा एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते. या राज्यामध्ये प्रमुख
जे लोक होते ते सर्वचे सर्व भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी श्रोते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये धुवाधार भाषणांची बरसात झाली, पण प्रामुख्याने दोनच भाषणांची चर्चा आजपर्यंत होते आहे. त्याच्यामध्ये एक भाषण देवेंद्र फडणवीस यांचं झालं, त्या भाषणाची सुद्धा मोठ्या स्वरूपाची चर्चा होते आहे. आणि दुसरं भाषण जे प्रभावशाली भाषण म्हणतो आहे आपण, ते भाषण झालं गृहमंत्री अमित शहा यांचं. अर्थातच या भाषणामधून कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे हा उद्देश होताच, पण वास्तव परिस्थिती मांडणे हा देखील त्यांच्यासमोरचं उद्दिष्ट होतो. परंतु या भाषणामधून त्यांनी स्वतःचा गोल केला, स्वतःला अडचणीत आणलं आणि आपण जेवढं जास्त बोलू तेवढं जास्त अडचणीत येऊ, हा संदेश त्यांच्या भाषणामधून दिसतो आहे. त्यांच्यामधून अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीसांनी जे प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला विचारले, ते प्रश्न त्याचे उत्तरं विरोधी पक्षाच्या लोकांनी तर दिलेच, पण त्याचे सर्वात जास्त उत्तरं महाराष्ट्रातील जनतेनं देण्याचा प्रयत्न केला. कारण ते प्रश्नच अशा पद्धतीचे होते की त्याचे उत्तरं अगोदरपासूनच महाराष्ट्रामधील जनतेला सर्वचे सर्व उत्तरं माहीतच होते. कारण त्याची गोष्ट अशी पण आहे, उत्तरं जनतेला का माहीत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतीय राज्यघटना लागू केली आणि घटना समितीमध्ये भारतीय अशिक्षित लोकांना मतदान करण्याचा अधिकार द्यायचा की नाही द्यायचा अशी जेव्हा चर्चा झाली, कारण भारताची साक्षरता जी होती हे फक्त 17% होती, त्यामुळं या निरक्षर लोकांना मतदान करण्याचा अधिकार द्यायचा की नाही द्यायचा हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आला. तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी त्याला उत्तर असं दिलं की माझ्या देशामधील लोकांना राजकीय शहाणपण आलेलं आहे, ते उमेदवाराची निवड चांगलं करतील, त्यांना चांगलं आणि वाईट हे चांगल्या प्रकारचं समजतं, असा तो साधा सोपा प्रश्न होता. अशी स्थिती या भाषणामधून निर्माण झाली. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर इथल्या जनतेनंच दिलेलं आहे. त्यांनी त्या प्रश्नामधूनच भारतीय जनता पक्षालाच अडचणीत आलेला आहे. अमित शहा जेवढे थैथयाट करत होते तेवढी भारतीय जनता पक्ष या आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये भुईसपाट झाला एवढं मात्र नक्की. लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं त्यांना धडा शिकवला. भारतीय जनता पक्षाला 23 वरून फक्त 9 खासदारावर आणलं आणि महायुतीला 42 वरून फक्त 17 खासदारावर आणलं. त्यामुळे यांनी महाराष्ट्रामध्ये सपाटून मार खाल्ला, तरी देखील देवेंद्र फडणवीस ठोकण्याची भाषा करतात. अर्थात त्यांचा जो बोलण्याचा जो संदर्भ होता हा कोणताही जरी असला किंवा आज जरी देवेंद्र फडणवीसांना कितीही स्वरूपाचे प्रश्न आपण विचारले तरी ते म्हणतील की मी क्रिकेटच्या भाषेमध्ये बोललो. आणि मग त्यांनी ते बोलता बोलता असं पण सांगितलं होतं की स्वतःची हिट विकेट जाऊ देऊ नका. ठोकण्याची भाषा जे करतात त्यांनी जनतेनं अगोदरच ठोकून काढलं, त्यांनी ठोकण्याची भाषा का करावी हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामधील प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला या भाषणाच्या माध्यमातून आणि आपल्याला त्याचा फायदा विधानसभेला कसा होईल याचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला. आणि मग या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी विरोधी पक्षावर टीका करण्यासाठी सुरुवात केली. अर्थातच ज्या राज्यामध्ये जे विरोधी पक्ष असतात त्यांच्या प्रमुखांना निशाण्यावर घ्यावंच लागते. अशाच प्रकारचं निशाण्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजी ठाकरे यांना घेतलं आणि शरद पवारांना घेतलं. शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी प्रतिप्रश्न विचारताना काही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय आहे? मराठा प्रश्नावर विरोधकांची भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही त्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडून जर तो प्रश्न जर सोडवता येत नसेल तर विरोधी पक्षाच्या हातामध्ये सत्ता द्या, परंतु तुम्ही मराठा प्रश्न सोडवणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, हे देवेंद्र फडणवीस
हे भाषण देताना कदापि विसरले असतील. तुम्ही टार्गेट म्हणून टार्गेट करू नका. उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार यांना प्रश्न विचारण्याची वेळ नाही. त्यांना जर प्रश्न विचारला बसले तर तुमच्या सत्तेचा टाइमपास होऊन जाणार. जो सत्तेवर असते त्यालाच प्रश्न विचारण्याचा अधिकार आंदोलनकर्त्यांना असतो, भारतीय जनतेला असतो. त्यामुळे तुम्ही विरोधकांना प्रश्न विचारण्यासाठी वेळ मारून नेऊ नका. तुम्हाला जर प्रश्न मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर विरोधी पक्षांना जर तुम्हाला प्रश्न विचारायचे जर असेल तर तुमचं जी सत्ता आहे कोणत्या कामाची आहे? तुम्ही कशाच्या भरोश्यावर सत्ता करता? तुम्ही विरोधी पक्षाच्या विचारावर सत्ता करता की तुम्ही स्वतःच्या विचारावर सत्ता करता? हा देखील एक आत्मचिंतनाचा देवेंद्र फडणवीसांसाठी प्रश्न आहे. परंतु ते अशा स्वरूपाचे प्रश्न विचारणार नाही स्वतःला. ते विरोधी पक्षांना कसं टार्गेट करेल हाच मुद्दा त्यांच्या भाषणामधून नेहमी नेहमी दिसत होता. आणि तोच प्रश्न जेव्हा लोकांसमोर आला तेव्हा हे सर्व लोक प्रश्न विचारत आहे की सत्तेमध्ये कोण आहे? ते सत्तेमध्ये वाईट होते, उद्धव ठाकरे वाईट होते, शरद पवार वाईट होते, म्हणून तुम्ही आरक्षण देणार नाही का? तुमची आरक्षणाची भूमिका त्यांना विचारल्यापेक्षा तुम्ही आरक्षणाची भूमिका सांगा. तुम्ही आरक्षण द्या, तुम्ही त्यांच्या विचारासाठी आरक्षण थांबवू नका. हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांसमोर लोक विचारत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी ज्या ज्या टीका केल्या ती एकही टीका जी होती, एकही टीका इथल्या लोकांना आवडली नाही, इथल्या लोकांना त्या विचाराला ती मानवली नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं का जिथं बैठल तिथं तुम्ही विरोधी पक्षांना ठोकून काढा. अरे ठोकून काढण्याची भाषा महाराष्ट्रामध्ये शोभत नाही आहे. तुम्ही वैचारिकरित्या ठोकून काढा ना. तुम्ही विचाराला वैचारिकदृष्ट्या क्रॉस करा ना. पण तुमचं कर्तृत्व जर असेल तर खोटं कर्तृत्व सिद्ध करून तुम्ही लोकांना जिंकून घेऊ शकत नाही. जसा तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मार बसला, लोकांनी झोडपून काढलं, त्याच्यापेक्षाही ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोक तुम्हाला झोडपून काढतील अशा स्वरूपाचे प्रश्न जर उपस्थित केले तर तुम्ही, कारण अधिकार तुमचा आहे निर्णय घेण्याचा. केंद्रामध्ये सत्ता तुमची आहे, राज्यामध्ये सत्ता तुमची आहे. आणि मनोज जरांगे पाटलांना जर तुम्हाला जर आरक्षण जर द्यायचं नसेल मराठा तर तुम्ही त्यांना आश्वासनं कशासाठी दिले? कशासाठी सुरुवातीपासून वेळ मारून नेला? कशासाठी त्यांना नको त्या स्वरूपाची आश्वासनं दिली? आणि नको त्या स्वरूपाची आश्वासनं देऊन तुम्ही जरांगे पाटलांचा खेळ केला असं देखील या तुमच्या बोलण्याच्या भाषेमधून निदर्शनास येते. तुम्हाला केसेस मागे घ्यायच्या नव्हत्या तर मग त्यांना आश्वासन कशासाठी दिलं? तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना कशासाठी काढली? हे सारेचे सारे जे प्रश्न आहे हे सर्वचे सर्व प्रश्न देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून निस्तारले गेले नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष या दोघही महामानवांच्या भाषणासमोर भुईसपाट झाला. कारण खूप सारे प्रश्न निर्माण झाले. लोकांना नको त्या गोष्टीची आठवण झाली आणि नको त्या गोष्टीची आठवण करता करता भारतीय जनता पक्ष कसा चिखलात गेला हे देखील या भाषणाच्या माध्यमातून लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. परंतु देवेंद्र फडणवीस सारखे जे वैचारिक विचारवंत जे लोक आहे अशा स्वरूपाच्या प्रश्नामध्ये कोणत्या स्वरूपाचे अटकून पडत नाही. त्यांना लोकांची काही देणं घेणं नसते. ते स्वतःला जेवढे प्रश्न विचारायचे असतात तेवढे ते मुक्तपणे विचारतात आणि विरोधकावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु आधुनिक काळामध्ये लोकांजवळ स्मरणशक्ती आहे. मीडिया जरी तुमच्या बाजूने जरी असला पण सोशल मीडियाचे कितीतरी जे साधनं आहे हे लोकांजवळ आहे. तुम्ही बोललेले ज्या मुद्दे आहे ते लोकांजवळ स्टोरेज करून ठेवलेले आहे. तुमचे अगोदरचे जे भाषणं होते सर्व राजकीय पक्षांचे ते लोकांजवळ स्मरणशक्तीमध्ये स्टोरेज करून ठेवलेले आहे आणि लोक टॅली करून पाहतात आणि मग त्यांच्या त्या मूल्यांकनामध्ये जर खोटं काही आढळलं तर ते कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीच्या माध्यमातून झोडपून काढण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून त्यांनी मनोज जरांगे पाटलाशी डील करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना. परंतु या डीलिंगमध्ये मनोज जरांगे पाटील कोणत्याही स्वरूपाचे बसत नाही. त्यांना जे काही बोलायचं असते ते मीडियाच्या समोर बोलतात. ते कोणत्याही राजकीय पक्षाचा छुपा अजेंडा साधत नाही. ते कोणाची चिठ्ठीवर बोलत नाही. त्यांना जे जे बोलायचं असते ते उघड स्वरूपाचं बोलण्याचा प्रयत्न करतात. अशा स्वरूपाची बेटिंग या भाषणामध्ये पुण्याच्या त्यांचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा केली आणि खूप सारे प्रश्न त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला की जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेमध्ये येतात तेव्हा तेव्हा आरक्षण मराठ्यांचं गायब होते. आरक्षण हा प्रमुख मुद्दा आहे कारण महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा त्यांना मोठ्या स्वरूपाचा नडला. त्यांना मनोज जरांगे पाटलांनी मोठ्या स्वरूपाचा धक्का दिला. म्हणूनच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 9 उमेदवार निवडून आले. 40+
म्हणणारा पक्ष 9 उमेदवारांवर समाधान मानतो. याच्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टरचा, मराठा आरक्षणाचा फॅक्टर मोठ्या स्वरूपात इफेक्टिव्ह ठरलाय हे त्यांनी अगोदरच ओळखलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला मार कोण देणार आहे, कोणता राजकीय पक्ष मार देणार आहे आणि कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याला टार्गेट करायचं आहे. मग त्यांनी टार्गेट करणारे काही लोक निवडले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव होतं शरद पवारांचं. शरद पवारांना त्यांनी टार्गेट केलं आणि मग शरद पवारांच्या अनुषंगानं त्यांनी सांगितलं की शरद पवार जेव्हा जेव्हा सत्तेत येतात तेव्हा मराठा आरक्षण गायब होते आणि जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेच्या बाहेर जातात, आम्ही आरक्षण देतो आणि शरद पवार आरक्षण काढून टाकतात, असा त्यांचा संदर्भ त्या भाषणाचा होता. परंतु अमित शहांचा जो राजकीय स्वरूपाचा जो अभ्यास आहे तो कमी पडतो आहे किंवा अमित शहाला लोकांची जे स्मरणशक्तीवर लोकांना ते एवढे मूर्ख समजतात की त्यांना हेही माहीत नसते की आपण काय बोलत आहे किंवा काय नाही बोलत आहे. तुम्ही जे आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला ते कोर्टामध्ये टिकलं नाही. तुमचे जे वकील होते हे उद्धव ठाकरेच्या सरकारनं कंटिन्यू केले. त्यामुळे आरक्षणाचा जो ब्लेम आहे तुम्ही शरद पवारांवर देऊ शकत नाही. कारण शरद पवारांनी आरक्षण दिलं का नाही दिलं तो महत्त्वाचा प्रश्न नाही. आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे. तुम्ही आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवता? तुम्ही आरक्षणाचा जर प्रश्न जर सोडवत नसाल तर तुम्ही मनोज जरांगे पाटलांना आश्वासन देऊ नका. तुम्ही आश्वासन देता, त्याची फसवणूक करता, त्यांचा वेळ मारून नेता आणि मग त्याचं जे खापर आहे विरोधी पक्षावर फोडण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही शरद पवारांना कोणत्या स्वरूपाचं दोषी ठरवू शकत नाही. हे सर्वचे सर्व जे प्रश्न आहे हे अमित शहाना आणि पर्यायानं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये फिरताना द्यावे लागेल. कारण त्यांचे जे प्रश्न होते हे लोकांच्या मनामध्ये 100 प्रश्न निर्माण करणारे होते. या त्यांच्या प्रश्नाची उत्तरे लोकांजवळ सर्वचे सर्व प्रश्नाचे उत्तर आहे आणि लोक त्याचे नक्कीच उत्तर देणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना. त्यांनी हे पण सांगितलं अमित शहांनी त्या भाषणामधून काही मुद्दे अधोरेखित केले की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहे. भ्रष्टाचाराचे सरदार आहे असं अमित शहांनी म्हणणं एक लोकांना विनोद वाटला. कारण तुम्हाला भ्रष्टाचार बोलण्याचा कोणत्या स्वरूपाचा नैतिक अधिकार नाही. लोकांना भोपाळची सभा पण आठवली. भोपाळच्या सभेमध्ये 70,000 कोटीचा आरोप नरेंद्र मोदींनी व अजित पवारांवर केला होता. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी शिखर बँक घोटाळ्याचा उल्लेख केला होता आणि सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. ते अजित पवार सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षासोबत आलेले आहे. त्यामुळं हा कोणत्या स्वरूपाचा भ्रष्टाचार आहे? यांना कमी भ्रष्टाचार आणि जास्त भ्रष्टाचार अशा स्वरूपाचा फेरफार करायचा आहे काय? ज्यांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणून क्लीन चिट देता, त्यांना सोबत ठेवता, सरकार स्थापनेमध्ये त्यांच्याशी तुम्ही डील करता, अशा लोकांना तुम्ही कोणत्या स्वरूपाचा त्या ठिकाणी तुम्हाला ते आवडतात, मग तुम्ही इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप कसे काय करतात? त्यांनी त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आपल्या पक्षामध्ये ज्यांना त्यांनी घेतलं किंवा आपल्यासोबत ज्या ज्या पक्षांना सत्ता स्थापनेसाठी घेतलं ते सर्वचे सर्व भ्रष्टाचारी लोक घेतले. मग या लोकांचा भ्रष्टाचार तुम्हाला चालतो काय? असे अनेक प्रश्न आमच्या समवेत महाराष्ट्रातील लोक तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या स्वरूपाचे विचारणार आहे. ज्यांचा घोटाळा हा आदर्श घोटाळा म्हणून पूर्ण भारतामध्ये फेमस झाला. असे तुम्हाला अशोक चव्हाण चालतात काय? अशोक चव्हाणांच्या प्रश्नांवर तुम्ही कशा स्वरूपाचं उत्तर द्याल हे लोकांना पाहायचं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आदर्श घोटाळा करणारे अशोक चव्हाण चालतात. तुम्हाला सिंचन घोटाळा करणारे 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि शिखर बँकेचा घोटाळा करणारे अजित पवार चालतात. तुम्हाला भ्रष्टाचाराची ज्यांनी ईडीनं त्यांची संपत्ती सील केली होती असे तुम्हाला प्रफुल्ल पटेल चालतात. तुरुंगवास भोगणारे तुम्हाला छगन भुजबळ चालतात. तुम्हाला भ्रष्टाचाराचे आणखी आरोप करणारे सुनील तटकरे चालतात. हे असे सर्व लोक तुम्हाला चालतात आणि तुम्ही इतरांवर भ्रष्टाचार कसे काय करता? जे तुमच्यासोबत आले नाही त्यांना तुम्ही तुरुंगामध्ये टाकलं. त्यांच्यावरचे आरोप तुम्ही सिद्ध करू शकले नाही. त्यांच्यासमोर काही यक्ष प्रश्न तुम्ही निर्माण केले, जर तुम्ही आमच्यासोबत जर आले नाही तर आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकू आणि अपेक्षेप्रमाणे त्यांच्यासमोर भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही सिद्ध करू शकले नाही तरी सुद्धा तुम्ही त्यांना तुरुंगामध्ये टाकले. त्यांचं राजकीय भविष्य पणाला लावलं. तुम्ही त्यांच्यावर राजकीय प्रत्यारोप केले. त्यांचं राजकीय करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला. कारण होतं की ते तुमच्यासोबत आले नाही.
तुमच्यासोबत त्यांनी सत्ता स्थापनेला त्यांनी आधार दिला नाही. त्यामुळं ईडीच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा सूड उगवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगावं लागेल आपल्याला की अरविंद केजरीवालांचं नाव त्याच्यामध्ये आहे. अरविंद केजरीवालांचे आरोप सिद्ध झाले नाही तरी सुद्धा त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. हेमंत सोरेनला तुम्ही तुरुंगामध्ये टाकलं. 8 एकराच्या जमिनीचा फक्त व्यवहार होता. हे तुम्हाला कसं काय चालते? मग तुम्ही त्या माध्यमातून संजय राऊतला तुरुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही अनिल देशमुखांना तुरुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. यांच्यावरचे आरोप कोणत्या स्वरूपाचे सिद्ध झाले नाही आणि मग असे लोकांना तुम्ही तुरुंगामध्ये ठेवून त्यांचं राजकीय करिअर बरबाद करण्याचा प्रयत्न करता. आणि एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला की तो पावन होतो आणि त्यांना क्लीन चिट मिळते. निवडणुकीच्या कालखंडामध्ये तुम्ही सुनेत्रा पवारांना क्लीन चिट दिली. अशी कोणती वॉशिंग मशीन, राजकीय स्वरूपाची वॉशिंग मशीन भारतीय जनता पक्षाजवळ आहे की एखादा व्यक्ती तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर तुमच्या पक्षाच्या बाहेर जो आहे तो गढूळ असतो, तो भ्रष्टाचारी असतो आणि तुमच्या पक्षात आल्यानंतर तो एकदम क्लीन होतो, त्याला तुम्ही एकदम स्वच्छ करता. छगन भुजबळ तुरुंगामध्ये होते, त्यांना तुम्ही क्लीन चिट दिली. ईडीनं कोर्टामध्ये सांगितलं की फाईलमध्ये यांच्या कोणत्या स्वरूपाचा गुन्हा नाही, आम्हाला आठवतही नाही. निवडणुकीच्याच काळामध्ये प्रफुल्ल पटेलांना तुम्ही क्लीन चिट दिली. प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट दिली, सुनेत्रा पवारांना क्लीन चिट दिली, छगन भुजबळांना क्लीन चिट दिली. यांना क्लीन चिट मिळते पण विरोधी पक्षाच्या नेत्यांना क्लीन चिट मिळत नाही. हे सुडाचं राजकारण, हे भ्रष्टाचाराचं राजकारण भारतीय जनता पक्षाला, इथली महाराष्ट्रातील जनता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कदापि माफ करणार नाही. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. जेव्हा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला प्रचारासाठी गेले तेव्हाही तुम्हाला ते लोकांनी प्रश्न विचारले आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही लोकांसमोर गेले तेव्हाही मात्र तशा स्वरूपाचे लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजे आणि लोक तुम्हाला नक्कीच ते प्रश्न विचारतील. आणि हे सर्व लोकांना तुम्ही सोबत घेतलं आणि ज्या माणसावर तुम्ही भ्रष्टाचार करू शकले, म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करू शकले नाही, अशा माणसांना तुम्ही भ्रष्टाचाराचे सरदार कसे काय म्हणतात? मग ते भ्रष्टाचाराचे जर सरदार जर आहे तर या लोकांना तुम्ही काय म्हणाल? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या भाषणाच्या निमित्तानं अमित शहाना विचारावा असं वाटतो. तुम्ही एवढे हतबल झाले काय? मग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप जर आहे तर मग तुमचं सरकार काय करते? तुमची तर ही तिसरी टर्म आहे ना. जवळपास 10 वर्ष तुम्ही या देशाची सत्ता उपभोगली, मग तुम्ही त्याच्यावर कारवाई का करत नाही? राज्यामध्येही तुमचं सरकार आहे, केंद्रामध्येही तुमचं सरकार आहे. तुम्ही तुमची हतबलता दाखवली या भाषणाच्या माध्यमातून त्यांना भ्रष्टाचारी ठरवून. त्यांच्यावर जर भ्रष्टाचाराचे जर आरोप जर तुम्हाला जर करायचे तर पहिल्यांदा ते आरोप तुम्ही सिद्ध करा, त्यांना तुरुंगामध्ये टाका. कारण सरकार तुमचंच आहे, वाटेल त्या स्वरूपाची चौकशी लावा. परंतु तुम्ही त्याच्यावर कोणत्या स्वरूपाची चौकशी केली नाही, तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले नाही, तरी देखील त्यांना तुम्ही भ्रष्टाचाराचे सरदार कशाच्या आधारावर बोलताय? आणि सत्ताधारी पक्षाचं कामच नाही आहे प्रश्न विचारणे, विरोधी पक्षाचं काम आहे प्रश्न विचारणे. विरोधी पक्षांनी प्रश्न विचारले पाहिजे, पण या ठिकाणी सत्ताधारी पक्ष प्रश्न विचारतो आहे. तुम्ही त्या भाषणाच्या माध्यमातून अमित शहानी भारतीय जनता पक्षाची केंद्रामधील आणि राज्याची सत्तेची हतबलता देखील सिद्ध केली. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये राज्य करता येत नाही, राज्य करण्याचा अधिकार नाही. कारण ते कोणत्याही व्यक्तीला, भ्रष्टाचारी व्यक्तीला तुरुंगामध्ये टाकत नाही. यावर सुद्धा त्या श्रोत्यांची, महाराष्ट्रामधील जनतेची मोठ्या स्वरूपाची नजर आहे की जेव्हापासून त्यांनी भ्रष्टाचाराचे सरदार हा शब्दप्रयोग त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. शिवाय मग भ्रष्टाचार करणाऱ्या सरदाराला भारतीय जनता पक्षानं 2017 मध्ये पुरस्कार का दिला? 2017ला पद्मविभूषण पुरस्कार भारतीय जनता पक्षाने शरद पवारांना दिला. तो कशाच्या आधारावर दिला? एखाद्या भ्रष्टाचारी माणसाचा तुम्ही अशा पद्धतीनं यथोचित सन्मान आणि सत्कार करता का? हे सर्वचे सर्व प्रश्न त्या दिवसापासून, जेव्हापासून गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमित शहांचं पुण्यामध्ये भाषण झालं तेव्हा लोक आपापसामध्ये चर्चा करत आहे की पद्मविभूषण पुरस्कार तुमच्या सरकारनं दिला. तो जर पुरस्कार दुसऱ्या सरकारनं जर दिला असता तर काही गोष्टी थोड्याशा विचाराजोग्या होत्या, परंतु तुमच्या सरकारनं पद्मविभूषण पुरस्कार देऊन यथोचित त्याचा सन्मान केला, त्यांचा आदर केला. आणि मग आज तुम्ही भ्रष्टाचारी सरदार कशाच्या आधारावर बोलता? म्हणजे हा सर्व निवडणुकीचा खेळखंडोबा तर आहे ना. जनतेला तुम्ही मूर्ख तर समजत नाही आहे ना. हे देखील काही जे प्रश्न आहे या अमित शहाच्या माध्यमातून जे दबलेले जे प्रश्न होते
हे सर्वच्या सर्व दबलेले प्रश्न जनतेच्या समोर येते आहे. त्यामुळं या सर्व प्रश्नांची उत्तरं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रामध्ये येतील, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जातील, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर जे आहे नक्कीच प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला त्या ठिकाणी द्यावीच लागेल. जेव्हा बारामतीमध्ये कार्यक्रम होतो आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बारामतीला येतात आणि बारामतीला आल्यानंतर ते म्हणतात की बारामतीचे जे शरद पवारांचं कार्य आहे उल्लेखनीय स्वरूपाचं कार्य आहे. माझे राजकीय ते गुरु आहेत. मी शरद पवारांची करंगडी पकडून या राजकारणामध्ये आलो आहे. मग एवढ्या भ्रष्टाचारी माणसाची करंगडी तुम्ही कशी काय पकडली? ते एवढा भ्रष्टाचारी माणूस तुमचा राजकीय गुरु कसा काय होऊ शकतो? आणि राजकीय पटलावर एवढी उल्लेखनीय कामगिरी एका वेळेस तुम्ही म्हणत होते, आज एकाएकी भ्रष्टाचारांचे सरदार कसे काय झाले? महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या नेत्याला तुम्ही नाव ठेवता आणि आमचे जे महाराष्ट्रीयन नेते जे भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहे आणि गुपचूप बिलकुल सहन करतात, परंतु इथली जनता सहन करत नाही. तुम्हाला एखाद्या माणसावर जर आरोप करायचे जर असेल, भ्रष्टाचाराची त्याला उपमा जर द्यायची जर असेल, त्याला सरदार म्हणा, महाराजा म्हणा, सम्राट म्हणा कोणत्याही माणसाला, पण ऐक्यू माहितीच्या आधारावर म्हणू नका. त्याचे पहिल्यांदा आरोप सिद्ध करा. कारण तुम्ही सत्तेमध्ये आहात. पूर्ण यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे. तुमच्याजवळ ईडी आहे, तुमच्याजवळ सीबीआय आहे, तुमच्याजवळ इन्कम टॅक्स ब्युरो आहे. एवढ्या साऱ्या यंत्रणा तुमच्याजवळ असताना तुम्ही फाजील गोष्टीवर त्यांच्यावर आरोप करायचे म्हणून आरोप करता. जनतेचं याच्यावर सुद्धा मोठ्या स्वरूपाचं लक्ष आहे. तुम्ही फक्त एकचदा शरद पवारांना नोटीस दिली ईडीची आणि त्यावर शरद पवार जेव्हा येण्यासाठी तयार झाले तेव्हा तुमच्या ईडीला सांगावं लागलं की आम्हाला तुमच्यावर आरोप करायचे नाही आणि ती नोटीस मागे घ्यावी लागली. एवढे तुम्ही शरद पवार साहेबांना घाबरता काय? म्हणजे तुम्ही चांगल्या माणसाला घाबरता की भ्रष्टाचाराच्या सरदाराला घाबरता? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने द्यावे लागेल. त्यांनी उद्धव ठाकरेंवर मोठ्या स्वरूपाचा आरोप केला. उद्धव ठाकरेंनी आरक्षण दिलं नाही, उद्धव ठाकरेंनी आरक्षण घालवलं, अशा काही स्वरूपाचे विरोध त्यांनी त्या ठिकाणी केले. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे जमलं नाही ते त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करण्याचा ते प्रयत्न करत आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहे, जो वाद लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना करणं जमलं नाही. या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पुण्याच्या सभेमध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलं की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन्स क्लबचे प्रमुख आहेत. अरे, तुम्हाला घटना मान्य नाही काय? इथं प्रत्येक धर्माला राहण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्हाला दंगल पेटवायची आहे का? असे खूप सारे तुम्हाला धर्म सेक्युलरिझम मान्य नाही का? भारतीय राज्यघटना तुम्ही एकदा वाचून पहा. त्याच्यामध्ये सरळ सरळच लिहिलं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हा शब्द जेव्हा भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये आपण वापरतो त्याचा अर्थ काय होते? आणि तुम्ही इथं असं म्हणता की औरंगजेबाचा फॅन्स क्लब या ठिकाणी धर्माधर्मामध्ये भांडण लावण्यात कोणत्याही स्वरूपाचा तुम्हाला अर्थ नाही. लोक तुम्हाला पुन्हा संविधानाकडे नेतील आणि सांगतील तुम्हाला की तुम्ही पहिल्यांदा संविधान वाचा आणि नंतर मग अशा स्वरूपाच्या प्रश्नांचे उत्तर द्या. त्यांनी 2च वर्ष चांगलं काम, त्यांनी 2च वर्ष राज्य केलं. उद्धव 2च वर्ष मुख्यमंत्री होते, पण त्यांचं जे काम होतं हे पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये टॉपमोस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उत्तर प्रदेश सारखे तुमच्या राज्यासारखे जे प्रेत आहे हे नदीवर तरंगले नाही. महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचं काम केलं आणि खूप साऱ्या कामाची अपेक्षा तुम्ही उद्धव ठाकरेकडून ठेवता. उद्धव ठाकरेचा जर कालखंड जर पाहिला तर ते जेव्हा सत्तेवर बसले तेव्हा कोरोनाचा कालखंड सुरू झाला, पण तरी देखील कोरोना व्यतिरिक्त त्यांनी चांगल्या स्वरूपाचे कामं केले. ते कामं जनतेला आवडले. तुम्हाला मूल्यमापन करण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही एक राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षाला राजकीय पक्षाचे मूल्यमापन करण्याचा अधिकार नसतो. मूल्यमापन करत असते ते जनता करत असते. त्यामुळे जनता हे मूल्यमापन करणारी आहे. उद्धव ठाकरेचा कालखंड मोठ्या स्वरूपामध्ये लोकांना आवडला. ते त्यांच्या पक्षाला, उद्धव ठाकरेच्या पक्षाला चांगल्या स्वरूपाचं मतदान करतील आणि उद्धव ठाकरेचा तुम्ही पक्ष फोडला. त्याच्यामुळं तुम्ही उद्धव ठाकरेवर अशा स्वरूपाचे आरोप करू शकत नाही.
तुम्ही बजेट सादर केलं, त्या बजेटमध्ये काय केलं? तर बजेटमध्ये ते तुम्हाला राज्यघटनेचा अभ्यास आहे, कमी आहे, हेच दिसलं. जेव्हा तुम्ही या देशाचे पंतप्रधान बनता, जेव्हा तुम्ही या देशाला बजेट देता, तेव्हा तुम्हाला प्रत्येक राज्याला सारखा न्याय द्यावा लागतो. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 मध्ये समता हे तत्व आहे. आणि या राज्यघटनेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये असं पण सांगितलेलं आहे, की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. भारत हा राज्यांचा संघ आहे. सर्व राज्याचा विकास करणं हे तुमचं ध्येय आहे. या बजेटच्या माध्यमातून, या औरंगजेबाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप सारे प्रश्न अमित शहाच्या रूपानं निर्माण झाले. अमित शहा त्या भाषणामध्ये थैथयाट करत होते. खूप सारे देत होते, लोकांचा कोणत्या स्वरूपाचा प्रतिसाद नव्हता. जोर से बोलो और बोलो, आवाज नहीं आ रही है. असे काही जे लोकांना आवाहन करत होते, परंतु लोकांचा कोणत्या स्वरूपाचा प्रतिसाद नव्हता. लोकं मीडियाच्या माध्यमातून ते दाखवत होते आणि मग तिथंच भारतीय जनता पक्ष भुईसपाट या अमित शहाच्या माध्यमातून झाला. अमित शहांनी जेवढी थैथयाट केली, तेवढी मात्र महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा भुईसपाट झाला. पुन्हा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा स्वरूपाचा थैथयाट देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी जर केला, तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचा थैथयाट पाहायचा आहे आणि त्यावरच महाराष्ट्रामधील जनता त्यांना भुईसपाट करणार आहे. आजच्यापुरतं एवढंच. आपण विराम घेऊया. धन्यवाद.